हा मी लाईव्ह दिसतोय का? परत केलं. मी लाईव्ह दिसतोय का तुम्हाला? हॅलो, काहीतरी कमेंट टाका. मी दिसतो का तुम्हाला? हो हो. सुहास चव्हाण. ठीक आहे, आपण सुरू करूया. परिस्पर्श पब्लिकेशनच्या या फेसबुक पेजवरती मी आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि परिस्पर्श पब्लिकेशनचे माझे मित्र ॲडव्होकेट प्रमोद मोहिते सर यांचंही मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी आज ही संधी दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या जगण्याच्या पसाऱ्यात या अनुषंगानं मी आपल्याशी संवाद साधणार आहे. सुहास चव्हाण सर दिसतंय सर, ठीक आहे. आवाज पण येतो छान, ठीक आहे ठीक आहे. प्रमोद मोहिते सर या लागलेत, यामध्ये माझे मित्रही या ठिकाणी दिसायला लागलेले आहेत. परिस्पर्श पब्लिकेशननं माझं स्वागत केलं आहे. धन्यवाद सर, तुम्हीच ही संधी मला दिलेली आहे. तर माझ्या जगण्याच्या पसाऱ्यात या अनुषंगानं मला आपल्याशी काही थोडा वेळ संवाद साधायचा आहे. मला तुमच्याशी कविता म्हणायच्या आहेत, कविता शेअर करायच्या आहेत. म्हणजे माझ्या, असं मी का म्हटलेलं आहे, माझ्या जगण्याच्या पसाऱ्यात असं म्हणण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की माझं जगणं हे माझं एकट्याचं जगणं नाही. माझा एक भोवताल आहे, त्या भोवतालामध्ये मी राहून जगत असतोय. आणि माझ्या भोवतालामध्ये काही माझी माणसं असतात, त्या माणसांच्या सोबत माझं जगणं असते. जरी हा पसारा असला तरी हा पसारा माझा एकट्याचा नाही. माझ्या आसपास जे काही घडायला लागलेलं आहे त्या सगळ्या घडण्याचा जो एक भाग आहे त्या भागाचं देखील या ठिकाणी एक वर्णन आलेलं आहे आणि ते देखील मी आपणाशी सांगणार आहे. हा पसारा मांडताना माझी काही भूमिका आहे. म्हणजे ही भूमिका मी ज्यावेळेला माझी घडण होत झालेलं आहे लहानपणापासून या क्षणापर्यंत, या सगळ्या घडणीमध्ये माझे मित्र डॉक्टर सारीपुत्र तुपेरे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. तर ह्या सगळ्या घडणीमध्ये आपलं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये मला काही ज्या गोष्टी आल्या आहेत, फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा, आंबेडकरी विचाराचा माझ्यावर झालेला परिणाम आणि त्या परिणामाच्या अनुषंगानं मी माझ्या दिनकर खाडे माझे मित्र परिस्पर्श पब्लिकेशनमध्ये ज्यांनी ही संधी मला दिली ते आहेत. विक्रम राजवर्धन माझ्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे व्यवस्थापन कार्य चांगले हे करतात. दिनकर खाडे मी आपला आभार मानतो की तुम्ही ही संधी दिली. विक्रम राजवर्धन माझ्याबरोबर आलेला आहे. अत्यंत वेगळ्या प्रकारचा एक वेगळा कवी आहे तो. आमच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेमध्येही काम करतो. माझे काही मित्र आणि यायला लागलेले आहेत. तर करत करत आपण आता या ठिकाणी पुढे जाऊया. हा पसारा मांडत असताना मला मोहिते सरांनी सांगितलेलं आहे, प्रमोद मोहिते सरांनी, की सर तुम्ही जरा दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेबद्दल. माझ्या जगण्याच्या पसाऱ्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा याचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये विनोद कांबळे ही जी व्यक्ती आहे, या व्यक्तीला म्हणजे मी महशिंदे महाविद्यालय तिसंगी या ठिकाणी मराठी अध्यापनाचं काम करतोय. तर त्या ठिकाणी काम करत असताना मराठी विषयात अध्यापन मला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष, हा सर दिनकर मस्त आहे, मी संवाद साधायला लागलो तुमच्याशी. जगजित महावंश, त्यानंतर प्राध्यापक नरेंद्र सूर्यवंशी माझ्याबरोबर जोडले जायला लागलेले आहेत, तेही माझ्यासोबत येतील. आपण या सगळ्यांनी संवाद करत करत आपण पुढे जायचं आहे. मस्त आहे. मी कविता या अनुषंगाने बोलतो की दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा याचे सध्याचे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर विजय चोरमारे सर, महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक म्हणून सर मुंबईमध्ये काम करतात. आणि सकाळमध्ये मी काम करत असताना सरांच्या सहवासात आलो. आणि त्यानंतर डॉक्टर धम्मपाल रत्नाकर आहेत, त्यांची आज ते ह्यात नाहीत पण त्यांची आठवण येते इथं. कार्यवाह म्हणून गोविंद पाटील आहेत, संपादक म्हणून पत्रिकेचे काम करणारे एकनाथ पाटील सर आहेत, गौरी भोगले आहेत. ही सगळी व्यवस्था उभी करणारे किंवा दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे जे संस्थापक अध्यक्ष पूर्वी होते किंवा आता जे मार्गदर्शक आमचे ते प्राध्यापक चंद्रकुमार, असे अनेक लोक आहेत. तर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा ही कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि बेळगाव या ठिकाणी काम करते. दरवर्षी निवडक साहित्यकृतांना पुरस्कार देते. चर्चासत्र, राष्ट्रीय चर्चासत्र या अनुषंगाने घेते. कार्यशाळा, शिबिर घेते ती. आणि त्यानंतर साहित्य संमेलन घेते, म्हणजे युवा साहित्य संमेलन घेते, मुख्य साहित्य संमेलन घेते, महिलांचं साहित्य संमेलन, असे अनेक उपक्रम राबवले जातात. दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका 3 महिन्यांनी निघते. एकनाथ पाटील सर आणि डॉक्टर चंद्रकांत पोद्दार अत्यंत उत्कृष्टरित्या त्याचे काम करत आहेत. मी तिथे कार्यकर्ता म्हणून काम करत
माझं, तरी मी कार्यकर्ता म्हणून तिथं काम करतोय. आणि त्या ह्याच्यात हाय सर, ज्ञानेश सर हाय, की त्या अनुषंगाने मी काम करत आहे त्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा माझ्या पसाऱ्यामध्ये कवितेचं जे साहित्याचं स्थान जे आहे त्या स्थानाच्या अनुषंगाने मला आपणाशी संवाद साधायचा आहे. म्हणजे हे सगळं फाटत निघालेलं आकाश आहे आणि आपण काय करू शकत नाही सगळेजण. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या पाचवड मयूर, ठीक आहे लातूरहून. अरे मयूर मस्तच, ठीक आहे मयूर, आपण पुन्हा भेटू आणि बोलू देखील. लातूरहून आहेस तू माझ्या मित्रा, ठीक आहे. तर फमू शिंदेनी म्हटलेलं आहे की काट्याने फाटत जावी कळी तसा फाटत जातो कवी. काट्याने फाटत जावी कळी तसा फाटत जातो कवी, जगातल्या तमाम दुःखांना मलम वाटत जातो कवी. म्हणजे या अनुषंगानं आज आपल्याला जर बघायला गेलं की भीमराव पांचाळे यांच्या गझलचा सुरुवातीला मी चाहता होतो, म्हणजे काळजाच्या पायथ्याशी वेदनेचा गाव आहे, काळजाच्या पायथ्याशी वेदनेचा गाव आहे, जीव घेण्या वेदनेला प्रेम ऐसे नाव आहे. ही प्रेम नावाची जाणीव जी आहे त्या अनुषंगाने देखील मी मध्ये मध्ये बोलणार आहे. आणि वाहरू सोनवणे म्हणजे मला ज्यावेळी फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा हे कळायला लागली त्यावेळी नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांच्या कवितेचा प्रभाव पडलेला होता. आणि त्या अनुषंगानं वारू सोनवणे आदिवासी कविते त्यांच्या विद्रोहाच्या मैदानात उतरताना पोटातल्या गर्भालाही जपायला हवं आणि विद्रोह कशात आहे यापेक्षा विद्रोहाची दिशा जपायला हवं, या अनुषंगाने त्यावेळी हे केलेलं होतं. आणि आता अलीकडच्या काळातील म्हणजे 1990 नंतर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आलं. या सगळ्यामध्ये अरुण काळे नावाचा कवी, ज्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणी अक्षर सुधारण्यासाठी कविता लिहित नाही. ते काय म्हणतात, कुणी अक्षर सुधारण्यासाठी कविता लिहित नाही, माणूस भंगारात येऊ नये म्हणून कविता लिहितो. ही साहित्याबद्दलची एक भूमिका. आणि माझी कवितेची जी काय माझी व्यंकट सोळंके सर, सुंदर, थँक्यू धन्यवाद. व्यंकट सोळंके सर आलेले आहेत माझ्यासोबत. बंदिस्त चौकटीतून बाहेर पडून वास्तवाचा ठाव घेणारी जाणीव ज्यामध्ये आहे त्याला साहित्य म्हटलं जाते किंवा त्याला काव्य म्हटलं जाते, अशी एक मी ढोबळ मनाने व्याख्या केलेली आहे. नेपाळी एक कवी आहे, त्यानं असं म्हटलेलं आहे की युगाने युगे मी शोधतोय माझा चेहरा, मला कुठंच सापडत नाही माझा चेहरा, मी जिकडे जिकडे वळवतो माझा मोहरा तिथे सापडतो माझा चेहरा. आज चेहरा हरवलेली माणसं सगळे आपल्याला आहेत. आणि यामध्ये मला वाटते या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये किंवा कोरोना हा विषाणू जगभर सगळं शांत झालेलं आहे, लॉकडाऊन झालेला आहे. आज मला वाटते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितले लॉकडाऊन शब्द आता आपण बंद करायचा आजपासून, त्यांनी सांगितलेलं आहे. मी त्यामध्ये काही जास्त जात नाही, पण लॉकडाऊनमध्ये काय काय झालं या सगळ्या गोष्टी, अनेक घटना, अनेक आपली जीव, माझ्या ह्या जगण्याच्या पसाऱ्यामध्ये ही सगळं माझ्या आसपासची माणसं जी आहेत, दीपाली जगताप माझी मिसेस पण या ठिकाणी आलेली आहे, ती लाईव्ह बघायला. थँक्यू, तो आलेले आहेत, कारण घरातलं काम वगैरे तसं करून, कारण हे झाल्यानंतर मला जेवण पण द्यायचं आहे. आभारी आहे मी तुझा. जगजित महावंश माझ्याबरोबर आलेले आहेत. आता जगजित महावंश हा सह्याद्री साहित्य म्हणजे आमच्या गगनबावड्याचा आहे, त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बापावरच्या कवितेच्या वेगळ्या अनुषंगाने त्यानं हे केलेलं आहे. आणि कलर काम करता करता त्यानं हे सगळं आपलं पसारा जो साहित्याचा आहे, माझ्या साहित्याच्या पसाऱ्यामधली ही माणसं आहेत सगळेजण, मला आधार देतात, पुढं हे करतात की गुरुवरे वगैरे ठीक आहे, पण सगळं तुमचा आधार आहे मला मित्रांनो, आणि त्यामुळे पुढे जाण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचे विजय चोरमारे सर असतील, डॉक्टर सुनील कुमार लवटे असतील, महावीर कॉलेजचे डॉक्टर गोपाळ गावडे सर असतील, की हे देखील यांचा पाठिंबा आशीर्वाद आहेत. आणि आपल्या घडण्यामध्ये माझे मित्र या ठिकाणी नरेंद्र सूर्यवंशी आहेत, आणि बरेच माझे डॉक्टर सारीपुत्र तुपेरे मित्र आहेत, बरेच मित्र आहेत. माझे PhDचे गुरुवर्य डॉक्टर गिरीश मोरे सर आहेत, की त्यांनी या सगळ्यांनी माझ्या घडणीला एक महत्त्वाचा हातभार लावलेला आहे. तर जास्त करून मी आता या सगळ्या गोष्टी सांगत बसणार नाही आपल्याला, काय की तुम्हाला ज्या म्हणजे माझ्या ह्या जगण्याच्या पसाऱ्यामध्ये काय आजच्या काळामध्ये जर बघायला गेलं की सध्याचा काळ हा विज्ञान तंत्रज्ञानाचा मित्रांनो काळ आहे. आणि या काळामध्ये आपलं सगळं जे म्हणजे आता आपण लाईव्ह जरी आलेलो असलं तर आउटडेटेड आपलं जायचं झालं. आमचा बबलू वडर नावाचा मित्र आहे, प्राथमिक शिक्षक आहे, अत्यंत वेगळ्या प्रकारे सांगून मग माझ्या कवितेकडे येतोय मी, की व्हायरस नावाची त्याची कविता खूप लोकप्रिय झाली. सुरेश कुपले साहेब धन्यवाद, नमस्कार, कसे बरे आहात ना तुम्ही सगळे? काळजी घ्या. पुण्यामधून साहेब आहेत, आमचे शेजारी साहेब आहेत ते मस्तपैकी. तर बबलू वडर हा म्हणतोय की आउटडेटेड झाले आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाही, संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही.
आज आपण सगळीजण दुःखामध्येच आहोत. हे सगळं कविता वगैरे हे सांगणं जरी हे असलं की ह्या सगळ्या या माझ्या पसाऱ्यामध्ये जगण्याच्या मी तुम्हाला सांगत असताना मी अत्यंत दुःखी खिन्न आहे. मला कधी कधी हे वाटायला लागलेलं आहे की ही सगळी घुसमट व्हायला लागलेली आहे माझ्या जगण्याची. आणि ही घुसमट मी व्यक्त कशात करायची, तर व्यक्त करावे असे सारे शब्दात नसते आणि मग ते आतल्या आत डसते. त्या अनुषंगाने मग ही व्यक्त करण्याची भावना मला कविता आहे. आणि सुरुवातीचे मी आपल्यासमोर आता कविता सादर करतोय घुसमट या शीर्षकाची. असलो आपण आज विसाव्यात, असलो आपण आज विसाव्यात, तरी जगणं उद्याच आहे. असलो आपण आज विसाव्यात, तरी जगणं उद्याच आहे. चिरस्मरण पांढऱ्या पेशींचे, चिरस्मरण पांढऱ्या पेशींचे, व्हायरल लोड तपासण्याचे. कधी नागिन, टीबी, खोकला, कधी नागिन, टीबी, खोकला, ताप आणि वजन कमी. जवळून अनुभवलंय रक्ताचं मी मरण, जवळून अनुभवलंय रक्ताचं मी मरण. तो जीव तीच प्रेरणा आहे, तोच जीव तीच प्रेरणा आहे. किती नाव बांधील की आबरू, किती नाव बांधील की आबरू. काही नसतं आपल्याजवळ, काही नसतं आपल्याजवळ कधी कधी, तरी पण आपण जगत असतो, तरी पण आपण जगत असतो बांधिलकी आणि बंधुता जपून. सगळी माणसं आज माझीच आहेत, माझ्या भोवताली, माझ्या पसाऱ्यात सगळी माणसं आज माझीच ग्रास्त आहेत सतत. दोन जीव माझ्या परीने जपतोय, दोन जीव माझ्या परीने जपतोय. अजूनही हृदय सलतय, फक्त अजूनही हृदय सलतय. मुलाला आणि वहिनीला पाहिल्यावर, मुलाला म्हणजे कुंदन माझा बाचा, मुलाला आणि वहिनीला पाहिल्यावर माझ्या रक्ताशी असलेलं साधर्म्य. बऱ्यापैकी याला समजणारी भेटलीत, बऱ्यापैकी याला समजणारी भेटलीत. सहानुभूती दाखवणारी तीही जवळचीच. आज घडीला या दोन जीवासह, आज घडीला या दोन जीवासह सर्वस्व समावून भेटलेलं जीनं माझं, सर्वस्व समावून भेटलेलं जीनं माझं. आता सहानुभूती नको, आता सहानुभूती नको, तीही दिली नाही. पण सर्व स्वीकारण्याचंच तिनं धाडस केले. यापेक्षा काय असतात, यापेक्षा काय असतात आपल्या व्यक्त करण्याच्या व्यक्तिशा भावना तिनं समजावून दिले मला, माझी मिसेस दीपाली. तरीही दुसऱ्यांना समजणे इतका, तरीही दुसऱ्यांना समजणे इतका कधी कधी अंगलट येतो, कधीही कधी अंगलट येतो आपला हळवेपणा. माझी बहीण सुनीता संबोधी, माझे दाजी प्रज्ञावंत आहे, आंबीर आहेत. हे माझं गाव आहे आणि ह्या गावाभोवती असणारी सगळी माणसं ज्यांनी मला आधार दिलेला आहे. माझ्या बहिणीने तर खूप मला सगळ्या गोष्टीमध्ये हे केलं आहे. आता ह्या सगळ्यांची इथं नावं उल्लेख करणं किंवा सगळ्यांची नावं येतील असं नाही, पण माझ्या पसाऱ्यामध्ये ही सगळी माणसं आहेत. आई वडील यांनी ज्या म्हणजे हातावल्या फोडाप्रमाणे जपलं. बीएडच्या ॲडमिशनसाठी मला ज्या वेळेला त्यांनी 1040 रुपये भरायचं, सलग 2 दिवस शेतामध्ये त्यांनी सोयाबीन काढलं आणि माझं ॲडमिशन केलं, म्हणून मी शिक्षक होऊ शकलो. मित्रांनो, ही घुसमट आहे माझ्या म्हणजे पसाऱ्यातली. उमेश बस्के सर, नमस्कार. नमस्कार उमेश बस्के सर, धन्यवाद आपण आलेलात लाईव्ह. तरी समृद्धी धन्यवाद धन्यवाद आले. तरीही दुसऱ्यांना समज इतका हळवेपणा कधी कधी अंगलट येतो आणि आपल्यालाच माणसापासून आपण दूर जातो आणि आपल्याच माणसापासून आम्ही. होय दिनकर ठीक आहे, तुझं सगळं वाचाय. काव्यस्पर्धा, हो काव्यस्पर्धा त्या आपण गाजवल्या, दमसाच्या माध्यमातून नवोदितांना संधी देतोय. मी संधी देत नाही, मी एक कार्यकर्ता आणि तुम्ही सगळी माझी ऊर्जा आहात त्या ठिकाणी आणि आपण काम करत असतो. हे सगळे विजय चोरमारे, गोविंद पाटील सर आहेत, एकनाथ पाटील सर आहेत, ही सगळी माणसं, विद कदम सर आहेत, गौरी भोगले आहेत, ही सगळी माणसं आमची काम करणारी आहेत या ठिकाणी. तरी कधी अंगलट येतो हळवेपणा, आपण दूर जातो. पण येतात सारे प्रहर असे. नको वाटतो संघर्षाचा धबडका, ही घुसमट आहे. नको वाटतो संघर्षाचा धबडका, तरीही शिकवत असतो आपण यातून बरेच काही आजपर्यंत, तरीही शिकवत असतो आपण बरेच काही आजपर्यंत. म्हणजे आजपर्यंत मी या सगळ्या गोष्टी शिकवत आलोय. माझ्या जवळची ही घुसमट आहे. म्हणजे घरी राहूच वाटत नाही, बाहेर जाऊच वाटत नाही, आणि मग काय करायचं आपण. म्हणजे आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर बघायला आजच्या काळामध्ये की आपण सगळेजण वाचणारी लिहिणारी माणसं आहोत. म्हणजे एक दिसा माझी काहीतरी वाचत जावे, काहीतरी लिहायला पाहिजे. नमस्कार प्रज्ञा मॅडम, नमस्कार. तर आपण यामध्ये काहीतरी वाचायला पाहिजे. वाटण्याची आवड जर आपल्याला जर नसेल तर काय होऊ शकते सगळं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक ह्यामध्ये असं दिसेल की आत्महत्ये का पर्याय होता. ही कविता विजय चोरमारे सरांचं वाटलं. धन्यवाद भावा सारीपुत्र, तुझी प्रेरणा, माझा मित्रवर्य गुरु आहे तो, आणि त्यामुळं मला ते आवडते. हर्षल मोरे सर, मस्त, थँक्यू धन्यवाद. तर आत्महत्या का पर्याय होता एक कविता असं काही म्हटलेलं आहे. बहिणाबाईनं देखील म्हटलेलं आहे
की अरे घरटो घरटो तुझ्यातून पड पिटी, आणि तसं तसं माझं गाणं पोटातून ओठात येणारं जे असतं त्याला आपण गाणं म्हणतोय. मनोज मनोज नमस्कार नमस्कार मनोज. मग ह्या सगळ्यामध्ये मला उदय प्रकाशांची कविता खूप महत्वाची वाटते. उदय प्रकाश काय म्हणतात? आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, कुछ नहीं बोलने से, कुछ नहीं बोलने से, कुछ नहीं सोचने से आदमी मर जाता है. ह्या सगळ्या गोष्टीनं माझ्या पसाऱ्यामध्ये, माझ्या जवळपास, माझ्या भोवताल्यामध्ये मला कसतरी वाटते. आणि मग इथं आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असतोय, कुठल्याही असू दे, आपल्याला काहीतरी वाटत असते, त्यामध्ये आपल्याला आधार मिळत असतोय, जाणीव व्हावी लागते या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे सुरेश भट्टांनी म्हटले ना, कविता कवीच्या रक्तातून वाहते. खरंच आहे ते त्यांच्या यानं. आणि मग सगळ्या ह्याच्यामध्ये आपण ज्या गोष्टीचं काम मन लावून काम करतोय, आपल्याला त्या गोष्टी जर नाही मिळायला लागल्या तर मात्र अवघड होते. मग या अनुषंगाने मी जाणीव नावाची या शीर्षकाची कविता या ठिकाणी आपल्यासमोर ठेवतोय मी आता. जिवारी लागते आता इथे प्रत्येक घटना, जिवारी लागते इथे आता प्रत्येक घटना, जीव ओतून केलेल्या कामाची किंमत माणुसकी मोजताना. जिवारी लागते इथे आता प्रत्येक घटना, जीव ओतून केलेल्या कामाची किंमत माणुसकी मोजताना. आयुष्यभर प्रवासाच्या नात्यावर, आयुष्यभर प्रवासाच्या नात्यावर क्षणभर तरी विचार, काय समजत नाही इथं, काय समजत नाही इथं मनाच्या गुदमरलेपणात. आज थोडं रूपांतर दुःखाचं, आज थोडं रूपांतर दुःखाचं, आयुष्यभरासाठी वाट बघते. इथून बाजू काढणे समजून घेणे, इथून बाजू काढणे समजून घेणे, किती पिळवटून टाकतात ह्या जगण्यातले प्रसंग. रतन रतन धन्यवाद. नंदकिशोर सर ठीक आहे ठीक आहे. प्रमोद चांदेकर, अरे वा प्रमोद चांदेकर, मला खूप वेगळं वाटतंय, आपण भेटलेलो साहित्य संमेलन. ठीक आहे, मी जाणीव या शीर्षकाची कविता या ठिकाणी आता सादर करायला लागलोय. पाल रात्री जागताना चुकचुकते, पाल रात्री जागताना, हा पुस्तके कविता घेतो यानंतर लगेच घेतो प्रमोद. पाल रात्री जागताना चुकचुकते तरी झोपेचं गणित कधी चुकतं का, पाल रात्री जागताना चुकचुकते तरी झोपेचं गणित कधी चुकतं का, माणसाचं विक्षिप्तपण. योगीराज धन्यवाद धन्यवाद. पाल रात्री जागताना चुकचुकते तरी झोपेचं गणित कधी चुकतं का, माणसाचं विक्षिप्तपण. सोनाली दादा, सोनाली मीनाक्षी दादा जाधव धन्यवाद धन्यवाद. पाल रात्री जागताना चुकचुकते तरी झोपेचं गणित कधी चुकतं का, माणसाचं विक्षिप्तपण कमालीचं बदललेल्या तापमानात विचार बदलतात का. धन्यवाद. मी भेटतोय आता बुद्धाच्या प्रत्येक दिशांना. मित्र हो, मी भेटतोय आता बुद्धाच्या प्रत्येक दिशांना, दररोज उजेड घेऊन. योगीराज सर, मी भेटतोय आता बुद्धाच्या प्रत्येक दिशांना, दररोज उजेड घेऊन. सापडलाच मार्ग तर बुद्ध सोबत असेल याची जाणीव ठेवून, बुद्ध सोबत असेल याची जाणीव ठेवून. उमेश सर धन्यवाद धन्यवाद. मला वाटतं या सगळ्या माझ्या जगण्याच्या पसाऱ्यामध्ये हे सगळं मी जगत आलेलं आहे. माझी माणसं सोबत आहेत, आणि या माणसामधनंच आजच्या काळामध्ये काय झालंय की प्लेटोनं म्हटलेलं होतं त्यावेळेला, लेखक आणि कवींना बाहेर काढा आपल्या राज्यातून, पण लेखक आणि कवीनं झिरपत जायला पाहिजे. झिरपत म्हणजे बंदिस्त चौकटीतून आत जाता यायला पाहिजे. आणि मला या अनुषंगानं खलील जिब्रान खूप आवडतो. खलील जिब्रानचं बबन धन्यवाद धन्यवाद. तर सगळ्यात महत्त्वाचं खलील जिब्रानच्या जे पुस्तक आहे समृद्धी, धन्यवाद. तर या सगळ्यामध्ये खलील जिब्राननं सांगितलेलं आहे की वर्गात शिक्षकांनी एकदा प्रश्न विचारलेला होता की जगातला सगळ्यात दुःखी प्राणी कोण. सगळ्या मुलांनी, जो अंध आहे तो, जो अपंग आहे तो, वेगवेगळी उतरली. पण एका मुलानं शेवटच्या बाकावरती एका मुलाच्या वहीमध्ये लिहिलेलं होतं की जगातला सगळ्यात दुःखी प्राणी काय. किशोर धन्यवाद धन्यवाद. तर सगळ्यात त्यानं लिहिलेलं होतं की जगातला सगळ्यात दुःखी प्राणी मासा. का सगळ्यात जगातला दुःखी प्राणी मासा? कारण त्याला आपले अश्रू जे आहेत ते कुठेही आपल्याला त्याला दाखवता येत नाहीत. ही जगातली सगळ्यात दुःख घेऊन जगतोय आपण. किशोर सर धन्यवाद. तर या अनुषंगानं माझ्या सगळ्या जगण्याच्या ह्या पसाऱ्यामध्ये मी ज्यामुळं घडलेलो आहे, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आहे की त्या शशिकांत मुद्दापुरे धन्यवाद. दिनकर ती देखील कविता घेतो मी, मला जेवढं ह्या अनुषंगानं. ताई धन्यवाद. अरे वा, खूप लांब धन्यवाद धन्यवाद. बरं झालं तुम्ही, कसे बरे आहात ना तुम्ही सगळी.
काळजी घ्या का, मला तिकडे दिदीची पण काळजी लागलेली आहे, अमेरिकेतनं ताई आहेत ना सोबत आपल्याबरोबर. खूप बरं वाटलं सगळं. किती छान आहे सगळं. आपली माणसं म्हणजे वेगवेगळ्या नुसतं इथनंच नाहीत, परदेशातनं देखील माणसं आपल्याला सगळं बघायला. माझ्या जगण्याच्या पसाऱ्यात आणखी काय पाहिजे असतं आपल्याला. तर या सगळ्या माझ्या घडणीमध्ये मला वाटते जे पुस्तक आहे की नाही, ते पुस्तक मला खूप महत्वाचं आहे. की हे पुस्तक आहे, या पुस्तकांच्यामुळे आज घडण झाले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड ग्रंथप्रेमी होते. त्यांनी इफ यू वॉन्ट सक्सेस म्हटलेलं आहे, हर्षल मोरे, की इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. जर यश हवे असेल तर मर्यादित गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. आणि तीच घडण घेऊन तोच दयासागर बन्ने माझे मित्र आहेत या ठिकाणी, सचिन सावंत आहे. दयासागर बन्ने सगळ्यात महत्वाचं म्हणजे अग्रणी साहित्य संमेलन खूप मोठ्या प्रमाणात तिकडे घेतात. गेल्याच वर्षी माझं सर्जन नोंदी नावाचं जे पुस्तक आलेलं आहे, त्याला सरांनी महत्त्वाचा पुरस्कार दिलेला आहे. आणि ते सतत वेगवेगळे प्रयोग सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी, आणि नामदेव माळी सरांनी खूप मोठे, आमचे भीमराव धुळुबुळ आहेत त्या ठिकाणी, नामदेव भोसले आहेत, खूप मोठी त्यांनी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा अग्रणी आणि बाल साहित्य संमेलन घेतलं आहे. शाळकरी मुलांच्या कविता जे आहे ते देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात पुस्तक काढलेलं आहे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेनं. आणि त्याला मोठ्या प्रमाणात यांनी हे सगळं पुस्तक बाहेर पाठवलेलं आहे. तर ह्या सगळ्या घराण्यामध्ये आज पुस्तक आहे. म्हणजे मला सफदर हाशमीच्या चिंगी मंगेची कविता जरा बघूया बाप्पा, हे बघू आपण. ही कविता माझ्या, हे कविता चिंगी मंगेची, ही आमचा राजकुमारची कविता आहे. श्रीकृष्ण कालकर, नमस्कार नमस्कार श्रीकृष्ण सर. तर माझ्या या घडण्यामध्ये सगळ्यात म्हणजे पुस्तकं सगळे आहेत. मला सफदर हाशमी एवढ्यासाठी आवडतात की किताबें करती है बातें बीते जमानों की, किताबें करती है बातें बीते जमानों की, दुनिया की इंसानों की, आज की कल की एक एक पल की. क्या तुम नहीं सुनना चाहोगे, क्या तुम नहीं सुनना चाहोगे इन किताबों की बातें, किताबें कुछ कहना चाहती है, तुम्हारे पास रहना चाहती है. मला वाटतंय ही कविता मी उत्तम कांबळे सकाळचे संपादक त्या तत्कालीन, तर त्यांच्याकडे ही कविता ऐकली होती. त्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये माझ्या आयुष्यात काय स्थान आहे त्या अनुषंगाने जी कविता आहे ती पुस्तके, ही कविता मी आपणासमोर या ठिकाणी आता सादर करतो. ठाऊक नव्हते तेव्हाच माहीत करून दिले पुस्तकांचे महत्व परिस्थितीने. ठाऊक नव्हते तेव्हाच माहीत करून दिले पुस्तकांचे महत्व परिस्थितीने. धन्यवाद दयासागर, आहे तुम्ही लाईव्ह आहे. धन्यवाद धन्यवाद. मी तुमच्याबद्दल आत्ताच जस्टच बोललेलो आहे की तुम्ही अग्रणी साहित्य संमेलन सगळं कसं काय काय चालवत आहे ते. ठाऊक नव्हते तेव्हाच माहीत करून दिलेलं आहे पुस्तकांचे महत्व परिस्थितीने. कळत गेले जसे जसे पुस्तके वाचत गेलो आणि स्वतःला पुस्तकात शोधत राहिलो. कॅमेऱ्यात चित्रबद्ध होतो चेहरा, तशी पुस्तके आज माझ्या डोळ्यात गच्च साठली आहेत. कॅमेऱ्यात चित्रबद्ध होतो चेहरा, तशी पुस्तके आज माझ्या डोळ्यात गच्च साठली आहेत. जगण्याचं दुःख पेलताना सोबतीलाही तीच आहेत. जगण्याचं दुःख पेलताना सोबतीलाही तीच आहेत. लहानग्या पोरागत भटकलो कुठे तर घरापर्यंत आणून पोचवतात पुस्तके. हो ठीक आहे, मला कळायला लागलेलं आहे विक्रम, कळायला लागलेलं आहे मला. ठीक आहे, तुझी याची मागणी करतो मी. लहानग्या पोरागत भटकलो कुठे तर घरापर्यंत आणून एक एक पान वाचताना पुन्हा कुठे भटकू नये यासाठी काळजी घेतात पुस्तके साथ देतात कधी कधी आठवण आली की सख्या भावावानी. पुस्तके साथ देतात कधी कधी आठवण आली की सख्या भावानी. कृष्णा शिंदे सर, धन्यवाद धन्यवाद. सख्या भावावानी शब्द ओळण वाचताना मायेचा हात फिरवतात पाठीवरून. तेव्हा मला पुस्तके पुरस्कार माझ्या जुन्या आठवणी दाटतात. माणसानं जसं इथल्या व्यवस्थेनं अनटचेबल ठरवलं. उमाकांत सर, धन्यवाद धन्यवाद. माणसानं जसं इथल्या व्यवस्थेनं अनटचेबल ठरवलं तसं ठराविक पुस्तकांच्या वाट्यालाही तेच आलं. वर्षागणिक महत्व कळाल्यानंतर अस्पर्शित पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं जातंय. सौंदर्य स्पर्धा भरवल्यावानी इथल्या बाजारू व्यवस्थेत. भाड्याच्या घरात मावत नसतात पुस्तके. ज्या वेळेला मी भाड्याच्या घरात राहत होतो, आता देखील बँकेचा कर्जाचा हप्ता भरतोय म्हणजे भाड्याच्याच घरात आहे आम्ही. तरी म्हणजे हे काय असं समजायचं कारण नाही, मॉर्गेज वगैरे ते आपल्या सगळ्यांना माहित आहे, जाणकार आपल्या सगळं. भाड्याच्या घरात मावत नसतात पुस्तके कितीही कपाटे असली तरी. भाड्याच्या घरात मावत नसतात पुस्तके कितीही कपाटे असली तरी. तेव्हा माणसावाने आपलंही घर होईल म्हणून मला आधार देत होती ती होती पुस्तके. विश्वास ठेवू नये माणसावर,
मित्र हो, विश्वास ठेवू नये माणसावर, इतकी महाग केली आहेत पुस्तके त्यांनी, आणि बाजार मांडलाय सारा. आणि बाजार मांडलाय सारा आमच्या नैतिकतेचा, कमची किंमत कमी करून. अशी कधी कधी पुस्तके तक्रारही करतात पाचवीत असलेल्या मुलावाने. दिवस निघून जातात दिवसामागून, दिवस निघून जातात दिवसामागून, तशी पुस्तके निघून जात नाहीत काळजातून. दिवस निघून जातात दिवसामागून, तशी पुस्तके निघून जात नाहीत काळजातून. ओल्या जखमांना फुंकर घालून, ओल्या जखमांना फुंकर घालून आपल्या जगण्याचा अर्थ समजावून सांगतात एक एक. रोजच ऐकतोय मी, अलीकडे रोजच ऐकतोय मी, धन्यवाद प्रमोद. अलीकडे रोजच ऐकतोय मी हुंकार पुस्तकाचे, अलीकडे रोजच ऐकतोय मी हुंकार पुस्तकांचे, जखम झालेला पापुद्रा निघेल म्हणून. अरे वा, धन्यवाद जगजित, धन्यवाद. शशिकांत मुद्दापुरे सर, ठीक आहे ठीक आहे. अरे वा, संमेलनात पण झालेले होते. हो जगजित, ठीक आहे ठीक आहे. अरे तुझ्या देखील प्रेरणा आहेत माझ्यासोबत, तू सोबत आहेस, बाकी सगळे मित्र देखील आहेत आपल्या इथं. नरेंद्र सूर्यवंशी सर, म्हणजे ह्या सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी खूप खूप महत्वाचं. माझ्या पसाऱ्यात ही माणसं सगळे आहेत ना, तिकडनं सगळी बघायला लागलाय तुम्ही. अलीकडे रोजच ऐकतोय मी हुंकार पुस्तकांचे, जखम झालेला पापुद्रा निघेल म्हणून. माझ्या वाळण्याची जखम आणि पुस्तकांची जखम मला एकसारखीच वाटते. एक होता बाबासाहेब, एक होता, धन्यवाद नरेंद्र सूर्यवंशी सर. एक होता बाबासाहेब म्हणून सोबत आज पुस्तकांची आहे. एक होता बाबासाहेब, बाळासाहेब धन्यवाद. एक होता बाबासाहेब म्हणून सोबत आज पुस्तकांची आहे. नाहीतर मी कुठे असतो, नाहीतर मी कुठे असतो, नाहीतर मी कुठे असतो. म्हणजे ह्या सगळ्या पसाऱ्यामध्ये काय झालेलं आहे माझ्या, की माझं जे जगणं आहे त्या सगळ्या धन्यवाद. बाळासाहेब धन्यवाद, धन्यवाद. सुहास चव्हाण धन्यवाद. आपले प्रेरणा आहे. बाळासाहेबांचा आज वाढदिवस आहे, तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण आता देखील फेसबुक लाईव्हवरनं तुम्हाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. तुमची प्रेरणा आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि बाळासाहेबांचं महत्त्वाचं पुस्तक देखील या फास नावाचं म्हणजे अनुवादित त्यांनी केलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं लिहिणारी माणसं आहे ते. संतोष, अरे वा, खूप छान, किती दिवसांनी भेटते. या अनुषंगानं समकालीन कविता जी आहे, म्हणजे मी मुळात विद्यार्थी दशेपासून या सगळ्या याच्याकडे कवितेकडे वेगळं बघतोय. सुप्रिया धन्यवाद, धन्यवाद. तू लाईव्ह बघतेस, खूप कॉलेजमध्ये शिकवलेलं होतं त्या ह्यानं, पण आता तुम्हाला इथं बघायला मिळते. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कविता कोल्हापूरची ही सुहास एकशंबेकरांनी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. मी माझ्याच कविता घेत नाही, पण या अनुषंगाने हे करेन. तर त्या पुस्तकामध्ये कवितेच्या काही वेगळ्या व्याख्या दिल्या आहेत आणि समकालीन ही कोल्हापूरच्या परिसरातले कवी आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धम्मपाल रत्नाकर, जे माझे PhDचे गुरु होते. 2012 साली त्यांचं निर्वाण झालं आणि त्यानंतर मात्र त्यांनी मला चांगला PhDचा विषय घेऊन दिला होता, आंबेडकरी विचारांचा मराठी कादंबरीवर झालेला परिणाम. या अनुषंगाने मी डॉक्टर गिरीश मोरे सर यांच्याकडे 2015 साली हे माझं PhD संपादन PhDचं काम पूर्ण केलेलं संशोधनाचं. तर त्यांनी कवितेविषयी म्हटलं आहे की संघसेन धन्यवाद, धन्यवाद. माझ्या जगण्याविषयीची प्रतिक्रिया ज्यामध्ये आहे त्याला कविता म्हणायची. जगण्याविषयी प्रतिक्रिया ज्यामध्ये आहे. मोहन पाटील सरांनी असं म्हटलंय, कविता ही छळणारी गोष्ट आहे, सतत छळत असते ती. बाबा मोहम्मद अत्तार, कविता म्हणजे भावगर्भ मनाचा हुंकार, अनुभूतीचा मुक्त आविष्कार म्हणजे कॅलिडोस्कोप, असं त्यांनी म्हटलेलं आहे. विजय शंकर पवार यांनी कविता म्हणजे स्वतःचा आत्मशोध असं म्हटलेलं आहे. आणि अब्दुल लाटचे, आमच्या शिरोळ तालुका अब्दुल लाटचे भारताचे जे राजदूत होते ज्ञानेश्वर मुळे सर, आता रिटायर झालेत. कविता माझं मनोगत असते, एवढंच नव्हे तर ती माझा सहज जीवन धर्मही असते, अशी कवितेबद्दल त्यांनी व्याख्या केली. राजकुमार यादव यांनी एका आत्म्याचा दुसऱ्या आत्म्याशी होणारा मुक्त संवाद म्हणजे कविता त्यांनी म्हटलेलं आहे. आणि विजय चोरमाने कविता हा आत्महत्येसाठीचा एक पर्याय असतो असं त्यांनी म्हटलंय. अनेक जणांच्या कवितेच आहेत. म्हणजे या सगळ्या अनुषंगानं आपण बघत असताना अलीकडच्या काळामध्ये कुठलंच फूल मला आता पसंत येत नाही, अरे मला कळते हा वसंत नाही आहे. म्हणजे या अनुषंगानं सगळ्या आपल्या जगण्याच्या भागामध्ये किंवा आपल्या या पसाऱ्यामध्ये आपण काय काय करत असतोय, काय काय करत नसतोय, ते देखील आपल्याला काही गोष्टी समजत असतात आणि मग आपण हे करत असतोय. आता ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय, मी प्राध्यापक म्हणून काम करत असताना मला येणारे काही अनुभव आहेत. हे माझे एकट्याचे अनुभव नाहीत. माझ्या माझे मित्र आहेत, सारेपुत्र आहेत, नरेंद्र आहेत, माझ्या कॉलेजचं सगळं परिसरातले माझे बोटावर मोजण्यासारखे महत्त्वाचे मित्र आहेत. रवींद्र, अरे वा, धन्यवाद. कुणाला अशी सुचते कविता, कुणाला तशी सुचते कविता, कुणाला अशी सुचते कविता, कुणाला तशी सुचते कविता, मला कशी सुचते कविता ते सांगतो मी आता. माझ्या कवितेला प्रतिभेची गरज नसते, मग सौंदर्य आणि उत्कंठ तर सोडा, मग सौंदर्य आणि उत्कंठता तर सोडाच, समोर हात पुढे दिसला की माझ्या काळजात रुजते आणि अशी मला कविता सुचते. दिनकर, ती सगळी कविता म्हणजे सुरुवातीच्या काळातली होती म्हणून मी ते घेत नाही, पण
त्या काळामध्ये आपण म्हणजे काव्य वाचन स्पर्धेला जात असताना असं कविता वगैरे म्हणत होतो की मला तमा नाही इथल्या संस्कृतीची नीतिमूल्यांची, असं देखील त्यावेळेला म्हटलेलं आहे. म्हणजे नामदेव ढसाळच्या त्या कवितेच्या अनुषंगानं मला त्यावेळेला खूप हे वाटायचं, माझ्या कविताही लिहिलेल्या आहेत ते. आणि मग ते पण आताच्या काळाबद्दल मी बोलायला लागलोय. आताची कविता जी आहे, मी माझ्या ह्या पसाऱ्यामध्ये सध्या ह्या सगळ्या पसाऱ्यामध्ये जगत असताना, प्राध्यापक म्हणून जगत असताना, संशोधन करत असताना, सगळ्यात महत्त्वाचं काही लिहित असताना अस्वस्थपण जे या लागते किंवा त्यातून काय व्हायला लागते ते सगळं मी आरून फिरून या शीर्षकाची एक कविता आहे त्यामध्ये हे करणार आहे. तुम्ही याल राव वेळेत. आरून फिरून कवितेचं शीर्षक आहे, तुम्ही याल राव वेळेत वेळेत काम कराल. तुम्ही याल राव वेळेत वेळेत काम कराल. वेळेचं महत्त्व सर्वांना सांगाल. वेळेचं महत्त्व सर्वांना सांगाल. सगळं कसं वेळेत पूर्ण कराल. हे चांगल्या शिक्षकाचं लक्षण आहे. टीचिंग प्लॅन, सिलेबस, घटक चाचणी. टीचिंग प्लॅन, सिलेबस, घटक चाचणी, सेमिनार आणि प्रोजेक्टही द्याल. सेमिनार आणि प्रोजेक्टही द्याल आपल्या विद्यार्थ्यांना. आता लॉकडाऊनमुळं वर्क फ्रॉम होमच करायला लागलेलं आपण. आता काय वर्षभर सेमिस्टरचं वारं, गेल्या 3-4 वर्षामध्ये ही सेमिस्टर पद्धत आपल्याकडे आलेली आहे. आता काय वर्षभर सेमिस्टरचं वारं 1 पासून 16 पर्यंत, BA फर्स्ट इयर ते TY पर्यंत एकूण 6 सेमिस्टर होतात. आता काय वर्षभर सेमिस्टरचं वारं 1 पासून 16 पर्यंत, पेपर 16 होतात सगळे. सालं हे गणित आपल्या डोक्यात पक्क शिरत नाही. माझा खरोखर गणित विषय चांगला नाही आहे. म्हणजे आयुष्यातलं गणित कळालं नाही म्हणून सगळ्या गोष्टी काही जमल्या नाहीत असं नसते, पण गणिताच्या एका वेगळ्या प्रकारात आपण जाऊन शिरलेलो आहे. सालं हे गणित आपल्या डोक्यात पक्क शिरत नाही. सगळा बट्ट्याबोळ केलाय राव आमच्या डायरीचा कुठून कुठेपर्यंत हा प्रवास. म्हणजे डायरी दरवर्षी दैनंदिनी जी असते ती प्राध्यापकांना असते, आता ती देखील यावर्षीपासून बंद झालेली आहे. लो शुगर, हाय शुगर, BP निमोनिया. लो शुगर, हाय शुगर, BP निमोनिया, HIV कॅन्सर, आता इत्यादी 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 इत्यादी. म्हणजे आता आपल्याला कोरोना हा देखील घ्यावा लागतो.